लास्ट एक्झरसाइज, शेवटची एक्झरसाइज या चॅप्टरची. एक्झरसाइज 1.5, अतिशय सोपी एक्झरसाइज. त्यातला क्वेश्चन फर्स्ट. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट. एक्स express the following circuit in the symbolic form of logic and write the input output table and write the input output table. Correct. आता त्यांनी सर्किट दिलेलं असतं तुम्हाला. पहिले आपण काय करून घेऊया, सर्किट काढून घेऊया. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, त्याला आपण नंतर घेऊया. हे जॉईंट आहे, समजून घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह प्रकार आमचं निगेटिव्ह. या ठिकाणी बघा, त्यांनी S1 दिला आहे आणि काय दिलं आहे, S2. तुमची काय झाली, बॅटरी. करंट फ्लोज फ्रॉम व्हॉट, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे पुन्हा करंट काय होतंय, फ्लो होतोय. इथं हा काय तुमचा लॅम्प L आहेत. एक मिनिट, 2 स्विचेस आहे याला. हा तुमचा S1, S2 आणि S3. बॅटरी, लॅम्प L, करंट फ्लोज व्हॉट,
पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके. आता ॲन्सर बघा कसं आहे लिहिताना ॲन्सर. लेट पहिले पीचं स्टेटमेंट लिहायचं. द स्विच यस वन एवढं लिहिलं तरी चालेल. पुढे हा शब्द लिहिला तरी चालेल. इज क्लोज. नंतर क्यू. द स्विच यस टू इज क्लोज. तीन स्विच आहेत. आर. द स्विच S3 is close. ओके. हे झाले तुमचे तीन स्विच. मग आता याच्यात सिम्बॉलिक फॉर्म आपण बघूया काय देतो नक्की आता. मग या ठिकाणी पुढचे स्टेप बघा. Therefore the symbolic form of the given circuit is of the given circuit is P conjunction Q, P disjunction Q conjunction R. आता हे आलं कसं बघा. आपण या ठिकाणी परत आपलं छोटं सर्किट काढून घेऊया. नंतर मी इरेज करून टाकेन. या ठिकाणी बघा आपलं सर्किट कसं आहे ते या टाईप आहे. तुमचा काय S1 दिस इज वॉट S2 आणि S3. मी तुम्हाला सांगितले की जर तुमचं कनेक्शन सिरीजमध्ये असेल तर काय येतं तुमचं कंजंक्शन. आणि जर तुमचं कनेक्शन जर पॅरलल असेल तर काय येतो डिसजंक्शन. तर आता बघा यस बद्दल काय घेतलं आपण इथे पी. हे आणि हे कनेक्शन कसं एकमेकाला पॅरलल आहे. करेक्ट. कुठला घेतला डिसजंक्शन. S2 बद्दल काय घेतला क्यू आणि S3 बद्दल आर. पण ही कसं आहे तुमचं सिरीजमध्ये आहेत म्हणून काय घेतलं तुमचा कंजंक्शन घेतला. आलं लक्षात. या ठिकाणी हा S1 आणि हे जे आहेत हे एकमेकाला कसे त्या ठिकाणी पॅरलल आहेत म्हणून काय घेतलं मध्ये तुमचं डिसजंक्शनचं. पण S2 आणि S3 एकमेकाला कसे आहेत सिरीजमध्ये आहेत म्हणून तुम्ही काय त्या ठिकाणी कंजंक्शन. अदरवाइज इट इज कॉल्ड एज ऑर अँड अँड. इथं घेतलं आपण ऑरचा आणि इथं चिन्ह घेतलं अँडचं. आलं लक्षात. ओके. मग आता तुमचे स्टेटमेंट किती आले 3 आले. मग तुमचा ट्रूथ टेबल जो आउटपुट टेबल किती येतील 8 येतील. मग या ठिकाणी बघा देअरफॉर इनपुट आउटपुट टेबल. आता मी या ठिकाणी काढून घेतो. या ठिकाणी तुमचा काय पी नंतर क्यू देन आर नंतर क्यू कंजंक्शन आर आणि शेवटचं आता किती आहे 3. तुमचा क्यू किती आला 8 म्हणजे किती राहतं तुमच्या 8 येते. 1 2 3
3 4 5 6 7 आणि काय झाला तुमचा हा 8 म्हणले पी क्यू आर नंतर क्यू कंजंक्शन आर नंतर पी डिसजंक्शन इन ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर हे झाले तुमचे. आता या ठिकाणी बघा तुम्ही आपण 8 ला काय घेतो सगळे ट्रू पहिले 4 ट्रू आणि 4 फॉल्स. आता या ठिकाणी स्विचिंग टेबल मध्ये तुम्ही ट्रू बद्दल काय वापरणार आहात 1 वापरणार काय वापरणार आहात 1. मग त्या ठिकाणी बघा 1 1 1 1 नंतरचे 4 काय झाले तुमचे फॉल्स. ट्रूला काय क्यूला काय करतो आपण 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स. आरला 1 ट्रू 1 फॉल्स 2 फॉल्स 2 फॉल्स 2 आणि फॉल्स. आता ह्या ठिकाणी बघा तुमचं कंजंक्शन आहे कसलं क्यू आणि आरचं. दोघं ट्रू असतं तर काय असतो ट्रू ट्रू फॉल्स 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 ट्रू फॉल्स 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 अगेन ट्रू 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 फॉल्स 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 ट्रू फॉल्स 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 आलं या ठिकाणी. आता पी कंजंक्शन या ठिकाणी बघा पी कंजंक्शन जर क्यू असेल तर फॉल्स फॉल्सला काय येतो फॉल्स. बाकी सगळे तुमचे काय असतात ट्रू असतात. आलं लक्षात. ते पाठ झालेलं असतं तुमचं सगळं चॅप्टर संपलंय. पी आणि क्यू ट्रू ट्रूला ट्रू ट्रू फॉल्सला ट्रू ट्रू फॉल्सला ट्रू ट्रू आणि फॉल्सला ट्रू फॉल्स आणि ट्रूला ट्रू फॉल्स आणि फॉल्सला फॉल्स फॉल्स आणि फॉल्सला फॉल्स फॉल्स आणि फॉल्सला फॉल्स. हा काय तुमचा इनपुट आउटपुट टेबल 3 मार्कला किंवा 2 मार्कला विचारलं शकतो 4 मार्कला विचार असं काही नाही 3 मार्कला विचारतात जनरली. ओके. आता काय करूया नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 2 स्विच काढून घेतो फक्त. सिरीज मध्ये आहेत 2 आणि दोघं सेमगाचे पॅरलल आहे. हा तुम्हाला काय दिला आहे S1 डॅश हा काय दिला आहे तुम्हाला S2 S आणि 2 त्याच्यानंतर हा दिला आहे तुम्हाला S1 आणि हा काय दिला आहे तुम्हाला S2 डॅश. सर्किट अजून काढायचं बाकी आहे. तुमची इथं काय बॅटरी आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं काय तुमचा L ओके करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग आता या ठिकाणी बघा लेट आन्सर मध्ये पी दोनों स्विच आहेत. द स्विच S1 is closed
Q. The switch S2 is क्लोज. आता नवीन सिलेबसमध्ये निगेशनचं त्यांनी दिलेलं नाही आहे खाली निगेशनची वापर पण आपण तर लिहून घ्यायचं आहे. बघा निगेशन ऑफ पी म्हणजेच काय तुमचा डॅश म्हणजे काय असतो निगेशन लक्षात ठेवायचं काय असतो तो निगेशन असतो. The switch S1 dash is close. Negation of Q. The switch S2 dash is close. आणि या ठिकाणी L म्हणजेच काय the lamp is glow. पहिल्यात पण तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे. मग therefore सिम्बॉलिक फॉर्म आपण पुढे लिहून घेऊया. पण सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना बघा आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मी हा काय तुमचा S1 डॅश आणि S2 त्याच्यानंतर S1 आणि S2 डॅश. पहिले आपण याच्याकडे बघूया. हे दोन कसे आहेत तुमचे सिरीजमध्ये. S1 डॅश म्हणजे काय आला निगेशन ऑफ पी. सिरीजमध्ये असलं काय करतो आपण कंजंक्शन काय आला क्यू. हे दोघं कोणाला पॅरलल आहेत ह्या दोघांना पॅरलल आहेत म्हणजेच कुठलं आलं डिसजंक्शन. परत S1 म्हणजे काय झाला तुमचा पी. परत जो कसे आहेत सिरीजमध्ये म्हणजेच काय कंजंक्शन आणि निगेशन ऑफ क्यू कारण S2 या ठिकाणी डॅश आहे. हा तुमचा काय झालाय सिम्बॉलिक फॉर्म आहे. करेक्ट. मग आता बघा पुढे नेक्स्ट पेजवर घेऊया. Therefore the symbolic form of the given circuit is negation of P conjunction Q disjunction P conjunction negation of what Q. मग therefore input output table त्याला स्विचिंग टेबल म्हणतो चालेल. दोन स्टेटमेंट आहे म्हणजे किती 4 1 2 3 and 4. पहिला तुमचा P Q negation of P negation of Q negation of P conjunction Q त्याच्यानंतर P कंजंक्शन आणि शेवटचा तो टेबल. तर आपण टेबल लिहून घ्या पहिले. P Q negation of P negation of Q negation of P conjunction Q P and Q then P and negation Q then negation P and Q or P and negation Q.
ओके, मी अँड म्हणा किंवा कन्व्हेन्शन काही फरक पडत नाही, ऑर म्हणा किंवा डिजंक्शन म्हणा काही फरक पडत नाही. मग आता हे या ठिकाणी बघा देणीया ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. आणि कंजंक्शन निगेशन ट्रूचा फॉल्स, देन ट्रू इज फॉल्स, फॉल्स इज ट्रू, फॉल्स ट्रू. निगेशन क्यू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. ओके, conjunction negation p and q, okay, this and this, false true for false, again false false, false false and false, true 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 and false false, p and q true and false false, true true true, false false false, false and true false. Okay, conjunction conjunction का एफ एफ ला एफ आला ट्रू, मग दिस एफ 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 टी 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 एफ टी, again एफ एफ एफ. This is your input output table. Okay. Next problem. सिंबॉलिक फॉर्म तुम्हाला जमला, प्रॉब्लेम तुम्हाला जमला, अतिशय सोपा आहे. Okay, this is your lamp, battery, switch S1 S2 dash S3 S3 dash S2 dash, late P, the switch S1 is closed, Q, the switch S2 म्हटलं तरी चालेल, पुढे क्लोज होणार नका म्हणून, नवीन मध्ये त्यांनी काय दिलेलं नाही तसं. the switch लिहून घ्या तरी is close, negation of P, सॉरी P नाही जे negation of R आहे, फक्त S2 डॅश आहे, Q आणि R.
the switch S2 dash is close, negation of R, the switch S3 dash is क्लोज. बघा तुम्ही हे जे दोन पॉईंट आहे निगेशनचे हे नवीनमध्ये लिहिलेले नाही आहे. हे नाही लिहिले तरी चालतील. लक्षात फक्त PQR लिहा. निगेशनचे पॉईंट सर्किटमध्ये नवीन सिलेबसनुसार नाही लिहिले तरी पण चालतील. पण मी ते लिहून देणार. ते डिपेंड्स ऑन यू. पेपरला नाही लिहिले तरी मार्क जाणार नाही. कारण त्यांनी फक्त काय केलं नवीन सिलेबस फक्त एवढंच लिहून दिलेलं आहे तुम्हाला. यल the lamp is glow. मग आता काय करूया सिम्बॉलिक फॉर्म काढून घेऊया. मग therefore the symbolic form of the given सर्किट इज सिंपल. तुम्हाला सांगतो सर्किट काढून घेऊ पहिले आपण. हा काय तुमचा S1 S2 डॅश S3 S2 डॅश आणि S3 डॅश. आता या ठिकाणी बघा पहिले फक्त हा घेऊया. हा काय तुमचा येतो P येतो करेक्ट. त्याच्यानंतर हा याला कसा आहे सिरीजमध्ये आहे करेक्ट ह्या दोघांना. म्हणून तुमचा काय आला हा कंजंक्शन. आता S2 डॅश आणि एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहे. S2 डॅश म्हणजेच काय आला तुमचा निगेशन ऑफ Q. पॅरलल आहेत म्हणून काय झालं कंजंक्शन. आणि S3 काय झालं तुमचा R आहेत आलेले आहेत. हे झालं तुमचं पहिलं. हे पूर्ण सर्किट जे आहेत ह्या सर्किटला कसं आहे पॅरलल आहेत. कसं आहे पॅरलल आहेत. म्हणून बघा मग या ठिकाणी आपण ते एक मिनिट कटून घेऊया परत लिहूया आपण. ओके. मग काय आलं तुमचा डिसजंक्शन आलं. इथं काय S2 डॅश निगेशन ऑफ Q आणि S3 डॅश काय तुमचा सिरीज आहे दोघ जण म्हणून काय निगेशन ऑफ R. चालेल. मग आता आपण काय करूया व्यवस्थित लिहून घेऊया. बघा या ठिकाणी P कंजंक्शन negation Q or R or negation Q and negation R. करेक्ट. आता या ठिकाणी परत तुमचे किती स्टँडर्ड आहेत PQR 3 स्टेटमेंट आहेत. मग किती आले तुमचा 2 चा क्यूब 8. तुमचे कॉलम किती येतील रोज 8 येतील. किती येतील 8. मग आपण आता रोज कॉलम करून घेऊया. पहिले काय म्हणू याला इनपुट आउटपुट टेबल. P Q R
आर. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू, negation of R, again this negation of Q, त्याच्यानंतर हा पूर्ण त्याच्यानंतर हा टेबल आणि शेवटचा 1 2 3 4 5 6 7 and 8. राईट. आता आपण काय करूया, P Q R, negation of Q, negation of R, negation of Q or R, P and negation of Q or R, negation of Q or negation of R. R. Here P conjunction Q or Q, negation Q and negation R. Okay. Here true, 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 false, 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 true, true, false, false, true, true, false, false, true, false, true, false, true, false, true, false. Right? Negation of Q. True's are false, true, false, false, true, false, true, true, false, true, false, false, true, false, true. Negation of R. Alternate. False, true, false, true, false, true, false, true. Okay. Conjunction आहे. Negation of Q आणि R चा. False true चा true, false false चा false, true true चा true, true false चा true, false true चा true, false false false, true true true, true आणि false true. आता P आणि याचा घ्यायचा काय, तुमचा तो कंजंक्शन घ्यायचा. काय घ्यायचा आहे, कंजंक्शन म्हणजे अँड घ्यायचा. ट्रू ट्रूचा ट्रू, ट्रू आणि फॉल्सचा फॉल्स, ट्रू आणि ट्रू ट्रू, ट्रू अँड ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, सॉरी फॉल्स फॉल्स फॉल्स, false true false, false true false. Again this into this, false false false, conjunction, false true false, true false false, true true true, false false false, false true false, false true false आणि true true काय आलं तुमचं true आलं. आता याचं आणि याचं काय तुमचं डिसजंक्शन. येस, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल फॉल्स फॉल्स फॉल्स, फॉल 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 आणि फॉल ट्रू ट्रू.
This is your switching table. Okay. आता यातला मी अजून एक घेईल आणि बाकी तुम्हाला दोन काय राहतील मग होमवर्क राहतील. तर पुढचं स्विचिंग टेबल बघा. चौथा प्रॉब्लेम. तुमचं काय झालं लॅम्प S1 S2 S2 S3 S1 dash. Current positive to negative. Let P the switch S1 Q the switch S2 R the switch S3 L the lamp is glow. Therefore the symbolic form of the given सर्किट इज. बघा आता हे दोघं कसे एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजेच P कंजंक्शन Q. S2 कसा आहे त्याला सिरीज मध्ये आहे. S2 काय तुमचा Q आला सिरीज मध्ये, काय करतो आपण कंजंक्शन. परत हा याला सिरीज मध्ये म्हणजेच काय आला कंजंक्शन. नंतरच्या ब्रॅकेट मध्ये S3 म्हणजेच R आणि S1 कसा आहे त्याला पॅरलल आहे, पण मग तो कसा आहे निगेशन ऑफ P. मग आता इनपुट आउटपुट टेबल. टेबल परत S1 S2 S3 आलेला आहे. परत तुमचे काय आले 8. मग तुमचा काय आला, मी या ठिकाणी तो स्टेटमेंट लिहून घेतो ते पाठीमागचं, कन्फ्युजन नको व्हायला. P
परत नंतर लागलं इरेज करून टाकू आपण. तुम्ही लिहायचं आहे पी डिसकंजंक्शन क्यू कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर डिसजंक्शन निगेशन पी. ओके. पी क्यू आर निगेशन ऑफ आर. याच्यामध्ये काय घ्या आता, पी डिसजंक्शन क्यूचा घ्या, त्याच्यानंतर एवढा घ्या, नंतर आर सॉर्ट तुमचा टेबल 1 2 3 4 5 6 7 and 8. P Q R negation of P. P conjunction Q. P conjunction Q disjunction Q. त्याच्यानंतर R हा घेऊन टाका आणि मग P उरलेलं शेवट सगळं. ओके. अगेन 1 1 1 ट्रू 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 false 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 and false. Q true true false false true true false 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 true false true false true false true. Negation of P. True's are false, true's are false, 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 true, true, true. Okay. Disjunction. P and Q. True, true's are true, 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 false, true, true, false, true, false, true, true, false, true, true, false, 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 false. Again, this and Q. True true conjunction है true 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 false false true false false true 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 false 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 and false false काय आला. आता आर एंड निगेशन पी या दोघांमध्ये काय तुमचं डिसजंक्शन घ्या. ट्रू फॉल्स ट्रू false 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 true false true false 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 true 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 false true 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 false true. करेक्ट. अँड लास्ट आता याचं आणि यांचं काय करायचं, कंजंक्शन करायचं. ट्रू ट्रूचा ट्रू ट्रू फॉल्सचा फॉल्स false ट्रूचा false false falseचा false true ट्रूचा true true ट्रूचा true false true false false true false. false. Here one true ट्रूचा true true falseचा false true falseचा false. Okay. Okay. Now homework. पहिलं
lamp, battery in this connection. Now this is what your S1. This is your S1 dash, S2 dash, S1, S2 current, second, एक सरळ काढतो जरा. S1, S2, S2, S3, S3 नहीं कर दो, S3 आणि तुमचा काय झाला S1. हे होमवर्क आहे. या ठिकाणी होमवर्क उद्या अभ्यास दाखवायचा आहे. पुढचे टॉपिक आहेत, एकूण टोटल 5 आहेत. पाचशे आपण केला. हे एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन संपला. उद्या दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा क्वेश्चन बाकी आहे. ओके, अच्छा एवढंच. बाय.